नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 30 इंच साइज कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग तयार करून घ्यायची आहे। त्याच्यासाठी मेजरमेंट हे पूर्ण स्क्रीनवरती दाखवलेलं आहे। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून सबस्क्राइब करा। तर ब्लाउजची पूर्ण तयार उंची आहे 14 इंच, त्याच्यात 1 इंच प्लस करून 15 इंचावरती आपल्याला 2 खुणा करून घ्यायच्या। तर मागची साइड आणि पुढची साइड आपल्याला सोबतच कटिंग करून घ्यायची आहे। मागचा गळा डीप आहे, त्याच्यासाठी 10 इंचाच्या पुढचा आहे, त्याच्यासाठी शोल्डर घेत आहे 4.5 इंच। त्याच्यानंतर पूर्ण मुंडा राऊंड आहे 13.5 इंच। तर तो आपल्याला चेक करून घ्यायचा आणि मग मुंडा रेषा ही कमी किंवा जास्त करून घ्यायची आहे। मुंडा घेत आहे 5 इंचावरती। त्याच्यासाठी मुंडा उतार देऊन घ्यायचा। त्याच्यानंतर ह्या पॉइंट पासून 1 इंचावरती मागच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा। 30 इंच साइज आहे, तर त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे, तर तो येतो 7.5 इंच। त्याच्या पुढे तुम्ही 1.5 किंवा 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं, तर हे 1.5 इंच आहे। नंतर हे 1 इंच अंतर घेतलं आणि इथं पाव इंच खाली तिरकत जाऊ द्यायचं। अशा पद्धतीने मागच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आणि इथं हे शिलाई मार्जिन आहे, तर इथपर्यंत वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून आपला मुंडा राऊंड किती आहे तर तो चेक करून घ्यायचा। त्याच्यानंतर पूर्ण मुंडा राऊंड आहे 13.5 इंच, त्याचा दुसरा भाग घ्यायचा आहे, तो येतो 6.25 इंच। तर इथं तुम्ही बघू शकतात अगदी परफेक्ट 6.25 इंच मुंडा राऊंड आलेला आहे। तर आपला मुंडा हा 5 इंचाचा बरोबर आहे। त्याच्यानंतर कमर आहे 26 इंच, तर कमरेचा चौथा भाग घ्यायचा 6.5 इंच। मागच्या बाजूचा 1 इंचाचा टक्स आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। त्याच्यानंतर इथं अर्धा इंचावरती पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा। हे घेतलं 1 इंचावरती आणि इथं आपण अर्धा इंचाचा अंतर घेतलं। त्याच्यानंतर आपल्याला शोल्डर पट्टी 2 इंचाची ठेवायची आहे आणि त्याच्या पुढे 1.5 इंच इतका आपल्याला शिलाई मार्जिन लागणार आहे। इथं अर्धा इंच आणि इथं 1/2 इंच। तर आपला गळा ओपन होतो 1.25 इंचावरती। पुढचा गळा आहे 6.5 इंचाचा, त्याच्यामध्ये अर्धा इंच वरच्या बाजूला शिलाई मार्जिन लागेल म्हणून 7 इंचावरती खूण केली। त्याच्यानंतर इथं क्रॉस पट्टी घ्यायची आहे 3.5 इंच आणि इथं घ्यायची आहे 2.5 इंच। इथं कटिंग करत असताना 1/2 इंच इतकी थोडी गोलाकार घ्यायची आहे, कारण अशा पद्धतीने गोलाकार खाली घेतली तर जेव्हा ब्लाउज आपण घालतो तेव्हा ब्लाउज वरती सरकत नाही, त्याच्यासाठी इथं खाली गोल आकार देऊन घ्यायचा थोडा 1/2 इंच इतका खाली। त्याच्यानंतर लहान साइज आहे म्हणून कटोरी घ्यायची 4.5 इंचाची। उंची जास्त असल्यामुळे कटोरी थोडी लांबट तयार होते, परंतु ही परफेक्ट होत असते। मागच्या मुंड्यापासून 2.5 इंचावरती पॉइंट द्यायचा आणि गळ्यापासून थोडं तुम्ही 1 इंच किंवा 1.25 इंच अंतर घेतलं तरी सुद्धा चालेल। तर मी गळ्यापासून वरच्या बाजूला 1.25 इंचावरती घेतलं। त्याच्यानंतर हे अंतर 1.25 इंच घेतलं, तर हे 1.25 इंच आणि हे 2.5 इंच घेतलं, हे दोघंही पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचे आणि इथं आपण गोल आकार कटोरीचा देऊन घ्यायचा। त्याच्यानंतर इथं आपल्याला अर्धा किंवा 1.25 इंच इतकी क्रॉस पट्टी लगेचच वाढवून घ्यायची। इथं कटिंग करून दुसऱ्या बाजूला परत कटिंग करण्यापेक्षा लगेचच इथं 1.25 इंच इतकी वाढवून घ्यायची। आता तर तुमचं क्लिअर लक्षात आलं असेल। ब्लाउजची तयार उंची आहे 14 इंच, त्याच्यात 1 इंच प्लस करून
15 इंचावरती पूर्ण उंची घेतली। त्याच्यानंतर शोल्डर घेतलं 4.5 इंच, मुंडा घेतला 5 इंच, मुंडा राऊंड पूर्ण मुंडा राऊंड आहे 13.5 इंच, तर तो आपण इथं मोजून घेतला आणि मुंडा घेतला 5 इंच। त्याच्यानंतर ही क्रॉस पट्टी इथं आय हुकच्या बाजूला घेतली 3.5 इंच आणि इथं इकडच्या साइड फिटिंगच्या बाजूला घेतली 2.5 इंच, इथं 3.5 इंच आणि इथं घेतली 2.5 इंच। त्याच्यानंतर लहान साईज असल्यामुळे कटोरी घेतली 4.5 इंच, मागच्या मुंड्यापासून पॉइंट दिला आणि गळ्यापासून 1.25 इंचावरती पॉइंट दिला। हे घेतला 2.5 इंच, 2.5 इंच आणि 1.25 इंच अशा पद्धतीने सरळ रेष ओढून आणि कटोरीचा गोलाकार मोजून घेतला। पुढचा गळा आहे 6.5 इंचाचा, त्याच्यात अर्धा इंच प्लस करून 7 इंचावरती आवडीनुसार गळा आखून घ्यायचा। आता मागची साईड आणि पुढची साईड वेगवेगळी करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला बाहीची कटिंग करायची आहे आणि कटोरी वाढवून घ्यायची आहे। नंतर पुढच्या साईडला आपण 1.25 इंच इतकं अंतर क्रॉस पट्टीसाठी वाढवून घेतलं, तर ते इथं आपल्याला कमी करून घ्यायचं। मागचा गळा आहे 10.5 इंचाचा, त्याच्यामध्ये अर्धा इंच वरच्या बाजूला शिलाई मार्जिन लागेल म्हणून 11 इंचावरती खूण करून घेतली। मध्य सेंटर काढून आणि 4.5 इंचाचा उभा टक्स घेतला, तर हा आहे 1 इंचाचा। त्याच्यानंतर इथं अर्धा इंच तिरकस कटिंग करायची। जेव्हा आपण हा टक्स देतो तेव्हा हा भाग तिरका होऊ नये याच्यासाठी आपण हे अर्धा इंच घेत असतो। इथं अर्धा इंचावरती पॉइंट देऊन आणि तिरकस भाग हा कटिंग करून घ्यायचा, जेणेकरून मागची साईड आणि पुढची साईड ही मागे पुढे होणार नाही किंवा कमी जास्त होणार नाही। आता तर हे क्रॉस पट्टी, साइड पार्ट आणि मागची साईड रेडी झालेली आहे। आपल्याला आता कटोरी वाढवून घ्यायची आहे। तर सर्वात आधी कटोरी अशा पद्धतीने फोल्ड करायची। त्याच्यानंतर मध्य सेंटरवरती खूण करून आणि इकडच्या बाजूला जिथं हा लांबट आकार आहे तिथं 1.25 इंचावरती पॉइंट देऊन आणि हा भाग तिरकस अशा पद्धतीने कटिंग करायचा। त्याच्यानंतर इथं 1 इंचावरती अंतर वाढवून घ्यायचं आणि सरळ रेष ओढून घ्यायची। जे 1 इंच अंतर वाढवून घेतलं तिथं परफेक्ट कटोरी अशा पद्धतीने ठेवून आणि आहे तशीच कॉपी करून घ्यायची। इकडच्या बाजूला 1 इंच अंतर वाढवून घेतलं तर इथं सुद्धा 1 इंच अंतर वाढवून घ्यायचं। त्याच्यानंतर इथं आपल्याला 1.25 इंच इतकं वाढवून घ्यायचं आणि वरच्या बाजूला इथं अर्धा इंच इतकं वाढवून घ्यायचं। जिथं मध्य सेंटर आहे तिथून खालच्या बाजूला 1.5 इंच इतकं अंतर वाढवून घ्यायचं। त्याच्यानंतर ह्या पॉइंट पासून आपल्याला हे अंतर मोजून घ्यायचं। हे जितकं असेल तेच अंतर इथं आपल्याला मोजून घ्यायचं। तर हे आलेलं आहे 5 इंचाला 2 पॉइंट कमी, तेच अंतर आपल्याला इथं मोजून घ्यायचं। त्याच्यानंतर हे पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचे। कटोरीला आपण ज्या पद्धतीने 1.25 इंच इतकं आयहुकसाठी जे अंतर वाढवतो त्याच पद्धतीने आपल्याला खालच्या बाजूला क्रॉस पट्टीला सुद्धा 1.25 इंच इतकं कपड्यावरती वाढवून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला इथं टक्स द्यायचा आहे, तर तो कसा द्यायचा, दोघंही कोणी एकमेकांवरती बरोबर ठेवायची। त्याच्यानंतर खालच्या बाजूला जो काही थोडाफार भाग तिरका झालेला असेल तो सरळ रेषेत कट करायचा। इथं आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडायचं। अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून त्याच्या पुढे 4.5 इंचाची कटोरी आहे, तर 2.25 इंच इतक्या अंतरावर बरोबर आपल्याला खूण करायची।
त्याच्यानंतर हे अंतर येतं 1 इंच आणि उभा टक्स घ्यायचा आहे 2.5 इंच. तर बघू शकता खूप छान अशी गोल कटोरी तयार झालेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला बाहीची कटिंग करून घ्यायची आहे. बाही कटिंग करण्यासाठी हा पूर्ण मुंडा राऊंड किती इंचाचा आहे हा आपल्याला मोजून घ्यायचा. तर इथं आपल्याला हा मुंडा राऊंड मोजून घ्यायचा आहे. 1.5 इंच शिलाई मार्जिन सोडून पूर्ण मुंडा राऊंड मोजून घ्यायचा. तर तो आहे 7 इंच. 5 इंचाची बाही आहे. अशा पद्धतीने 2 खुणा करायच्या. 5 इंचाच्या बाहीसाठी कॅप हाईट घ्यायची आहे 2.5 इंच. त्याच्यानंतर आपण मुंडा राऊंड मोजून घेतला तर तो किती आहे 7 इंच. तर इथून बरोबर आपल्याला 7 इंच अशा पद्धतीने मोजून घ्यायचं आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन, ते सुद्धा 5 इंच खाली मी तिरकस केलेलं आहे. सरळ रेष ओढून आणि त्याचा मध्य काढून घ्यायचा. त्याच्यानंतर इथं 1 इंचावरती आणि 1.5 इंचावरती 2 पॉइंट द्यायचे आणि इथं 1.25 इंच अंतर येईल हे लक्षात ठेवत आपल्याला बाहीचा शेप देऊन घ्यायचा. दंडघेर आहे 5.5 इंच, कमी किंवा जास्त असू शकतो. दंडघेर घेतला 5.5 इंच, त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि आता बाही कटिंग करून घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला इथं बाही चेक करून घ्यायची. वरच्या बाजूला 1/2 इंच शिलाई मार्जिन सोडून द्यायचं. तर बघू शकतात अगदी परफेक्ट बाही आलेली आहे. तर प्लीज मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील.